हिंदी राष्ट्रभाषा असल्यामुळं हिंदी सुद्धा लोकांना आली पाहिजे। हिंदी भारताची राष्ट्रभाषा आहे का? तर नाही, अजिबात नाही। सुमारे अर्धा देश हिंदी बोलतो म्हणून यायलाच हवी हिंदी असं सांगितलं जातं। ते खरं आहे का? 2011च्या जनगणनेनुसार देशात 52.83 कोटी लोक हिंदी बोलतात, म्हणजे देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 43.63 लोक हिंदी बोलतात। हे आकडे मोठे वाटतील, पण त्यात एक ट्विस्ट आहे। या आकड्यात 20.61 कोटी लोक असे आहेत ज्यांची मातृभाषा हिंदीचा एक प्रकार किंवा पोटभाषा म्हणून नोंदवली गेली आहे। भोजपुरी 5.5 कोटी, छत्तीसगढी 1.62 कोटी, कुमाऊनी 20.81 लाख, जौनपुरी जौनसरी 1.36 लाख आणि अगदी पोवारी 3.25 लाख या त्या भाषा। पोवारी भाषा तर आपल्याकडे महाराष्ट्रात काही आदिवासी भागात आणि मध्य प्रदेशात बोलली जाते। म्हणजे या सर्व भाषांना सरसकट हिंदीचं लेबल लावण्यात आलं। आता या सगळ्या भाषा वगळल्या तर साधारण 20.61 कोटी लोक वजा होतील आणि हिंदी बोलणारे उरतील फक्त 32 कोटी लोक। म्हणजेच 121 कोटी लोकसंख्येपैकी फक्त 26% लोक हिंदी बोलतात असं दिसेल। तेही ठीक, पण मग त्यासाठी महाराष्ट्रात लहान लेकरांवर सक्तीने हिंदी लादणं किती योग्य आहे? पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा।